जय हिंद न्यूज, जनतेच्या हितासाठी निर्भीड पत्रकारिता। मिरजेतील सांगली वेस परिसरात मुलासोबत झालेल्या भांडणाच्या रागातून घरात घुसून धक्काबुक्की करून धमकावल्याची फिर्याद पोलिसात देण्यात आली आहे। या प्रकरणी मिरज शहर पोलिसांनी 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे। सुनीता सुभाष गायकवाड वय 45 यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे। मिरज शहर पोलिसांनी आसिफ तहसीलदार, इम्रान तहसीलदार, जावेद तहसीलदार, फारुख तहसीलदार, वसीम तहसीलदार, जिशान तहसीलदार या 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। याबाबत पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की संबंधितांनी फिर्यादी सुनीता गायकवाड यांचा मुलगा श्रेयश याच्याशी भांडणाचा राग मनात धरून बेकायदेशीररित्या जमाव जमवून गायकवाड यांच्या घरात प्रवेश करून शिवीगाळ केली। आसिफ तहसीलदार यांनी गायकवाड यांना धक्काबुक्की करून ढकलून देऊन खाली पाडले। अनिता हसबे व सीमा शिंदे हे भांडण सोडवण्यासाठी गेले असता त्यांनाही शिवीगाळ केली। फिर्यादी गायकवाड व त्यांच्या मुलाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली। पोलिसांनी या तक्रारीनुसार वरील 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे।